इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुका मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने ईद ए मिलादुन्नबीच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिराच्या निमित्त उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे आयोजित रक्तदान शिबिराची ही काही ठळक दृश्ये। आज इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा औचित्य साधून मुस्लिम फाउंडेशन चिखली तालुका यांच्या वतीने चिखली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे आसिफभाई माजी नगरसेवक यांच्या पुढाकारातून हे शिबिर संपन्न होत आहे। या शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश काय आहे ते आपल्याला थोडक्यात माहिती आपले आरिफभाई देतील अशी मी त्यांना विनंती करतो। सगळ्यात अगोदर मी येणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांचं अभिनंदन करतो, त्याला रामराम घालतो। आणि आमचे जे जैन समाजाचे जे लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी आलेले आहेत त्याला जय भीम घालतो। और मुसलमान भाइयों को अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। सगळ्यात अगोदर मी तर मराठीत म्हणतो, सगळ्यात अगोदर जे तुम्ही आम्हाला इथं सगळ्यात पहिले मीडियाची जी कंपनी आलेली आहे, मीडियाची जी टीम आलेली आहे, पत्रकार बांधव जे आलेले आहेत त्यांचा हजरत टिपू सुलतान यांच्या वतीने त्यांच्या ग्रुपच्या वतीने मी त्यांचा हार्दिक स्वागत करतो। त्यांचे आम्ही आपले प्रोग्राम चिखली शहरात ठेवलेला आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये, ते आम्हाला दिसत आहे आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिसत आहे। सगळ्यात अगोदर हे आमचे आनंद मानवाने आमच्यासाठी आलेले आहे। ते त्याला जो पुरे पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय आहे हे त्याला कमी लोकांना माहीत असतो, तरी मी त्याला असं वाटतं की वर्षातून एकदा हे सण येतो, सगळे मुस्लिम बांधव एक ठिकाणी जमा होतात, इतकं रक्त हे वाहतात, ते कशासाठी वाहतात ते त्याला आता हे समजून राहिलं आहे। तर ते जे आलेले आहे ते बी मुस्लिम बांधव तर रक्तदान करतच आहे। आमच्यासोबत आमचे हिंदू भाई जय भीम भाई जितके भी समाज इथं आलेले आहेत ते बी आमच्यासाठी रक्त द्यायला तयार आहे। आता मी इथं पाहू शकता कमीत कमी 25% हिंदू समाज आमच्यासाठी रक्त वाहत आहे। हे रक्त आम्ही जमा करत आहे, इथं आपला रक्त पुढे जाणार आहे। हिंदू बांधव असो, मुस्लिम बांधव असो, कोणत्याही समाजाचा असो, त्यांना ही रक्ताची गरज पडत, त्याच्यासाठी आम्ही ग्रुप जे आहे सगळ्या त्यांच्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात काय औरंगाबाद जिल्ह्यात नाही, त्याच्यासाठी आम्ही उभं राहू। तिथे काही एक बॉटलची 10 बॉटलची कधी गरज पडली तुम्हाला तर आमच्या ग्रुपच्या कोणत्याही सदस्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमच्यासाठी तिथं रक्त मिळवा। याला इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। आनंदनगरच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी प्राध्यापक निलेशजी गावंडे सर हे देखील आलेले आहे। आपण जाणून घेऊया या शिबिराच्या आयोजनाच्या बद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे। सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना आपल्या ईद निमित्त शुभेच्छा। आणि मी सांगितलंच आहे की रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे रक्तदान आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ईद निमित्त एक सणासोबतच आपण रक्तदान केलं पाहिजे, म्हणजे एक सामाजिक बांधिलकी यांनी जपलेली आहे सर्व मुस्लिम समाजाची। मी प्रथमतः आपल्या हजरत टिपू सुलतान मित्रमंडळ आणि आसिफभाई मित्रमंडळ आणि मुस्लिम फाउंडेशन यांचं प्रथमतः अभिनंदन करतो की खरंच या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे। आणि दरवेळेस 200 ते 300 आपले बॉटल रक्तदान इथून आपण नेतो आणि सर्व धर्मीयांसाठी हे उपयोगी पडते। रक्त हे जेव्हा इमर्जन्सी रक्त पडते मागणी असते तर कोणी असं विचारत नाही की एखाद्या हिंदूचं रक्त आहे का एखाद्या मुस्लिमांचं रक्त आहे, तेव्हा आपल्याला त्या रक्ताची किंमत कळते आणि या खऱ्या अर्थानं हे आपलं सामाजिक बांधिलकीचं लक्षण आहे। आणि पुन्हा मला एक सांगायचं वाटतं की माझ्या वाढदिवसामध्ये कालच वाढदिवस झाला तर मी आपलं दुआ फाउंडेशन मुस्लिम समाजाचं दुआ फाउंडेशन असेल त्यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि बेड हे जे आपल्या मुस्लिम समाजाचे नीडी पर्सन असतात ज्यांना यांची ऑक्सिजनची आवश्यकता असते त्या लोकांना ते देतात आणि त्यांना काल समर्पित केलं या दुआ फाउंडेशनला। आणि मी इथे आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्मीयांचं मनापासून स्वागत करतो आणि खरंच या प्रत्येक सणाला या जे मुस्लिम फाउंडेशन काम करतात आपल्या अभिमानास्पद गोष्ट आहे।